हेलो गाइस, वेलकम टू आवर ब्लॉग। क्या ही बात बिना ट्रैफिक के हम कैसे ही पहुंच सकते हैं। बघ कुठे पण व्हिडिओ आहे। आणि हे जे आहे हे खरं संपत्ती, खरी संपत्ती ठेवू इथे। हेलो गाइस, वेलकम टू ब्लॉग। हेलो गाइस, वेलकम टू। असं होतं गाइस जेव्हा आपण रेग्युलरली व्हिडिओ बनवत नाही, कंटेंट क्रिएट करत नाही, त्यामुळे बोलण्यात आपलं होतं अडथळा। तर परत एकदा आपण बोलूया। हेलो गाइस, वेलकम टू आवर व्लॉग। यस, आता तिथे व्लॉग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बऱ्याच दिवसांचे कॅमेरे घेतले हातात, कारण का काम आपली आटपलेली आहेत ऑलमोस्ट। दिवाळीचा आज आहे, कुठला दिवस आहे आज आहे लक्ष्मीपूजन। यस, लक्ष्मीपूजन आहे आणि आपल्या लक्ष्मीपूजन मध्ये बारीक खरेदी करायची। खरेदी म्हणजे काय आहे, आपली जी काय गाडीचं नाव, आपली जी एंडेवर है तिथला जरा नवीन टायर्स टाकाचे आहेत, कारण का बारिश तो खत्म हो गई है। अभी सब निकलेंगे घूमने टामने और फैमिली कार तो टकाटक मांगता ही है। अगर आप जा रहे कहीं कोकण या फिर लद्दाख या फिर राजस्थान या फिर आसाम, इन शॉर्ट काय तुम्हाला कुठे यायचं, मोठी गाडी पाहिजे। आणि आता झाले 6, 7, 8 महिने त्या गाडीला विश्रांती दिली आपण, पण आज आपण ती गाडी घेऊन जाणार आहोत वाशीला बाईकच्या खरेदी करणार टायर। ते कुठले टायर आहेत, कसे आहेत, काय आहेत, कुठल्या दुकानात चालू आहेत ते बघू आपण आपल्या या ब्लॉगमध्ये। आणि आपलं हे काय माहिती आहे ना, नॉलेजचा ब्लॉग आपल्याकडे नसतो, आपला फक्त एक फनबिंग ब्लॉग असतो, जो आपण ट्राय करत असतो काही ना काय मित्रांसोबत मजा मस्ती करायची। आणि तीच मजा मस्ती करत आम्ही चालणार आहोत वाशी। हे चल रे, चला तर मित्रांसाठी वाट बघतोय। लेट्स आलाय का नाही बघू, लेट्स सी आलाय का नाही बघू, पण नाही आलाय भाई। ये जेनजी एकदम स्लो काम आहे। सध्या आपण आपल्या चिमणी मध्ये, हीच मला आवडतं सध्या चालवायला सिटी मध्ये। आणि बाय करायचा टाइम आलेला आहे। आय थिंक मी हिला आता सेल करणार आहे। सेल करून आपण बघू काहीतरी वेट अँड वॉच करू, काहीतरी चांगला आलं प्रोडक्ट की घेऊ, कारण का 3-4 गाड्या घरी आणि चालवणारे फक्त 2 उभ्या राहून पण गाड्या खराब होतात। तर बाय बेस्ट वे कोणाच्या चांगल्या माणसाच्या हातात जाऊ दे गाड़ी, आणि जो रोज चालवेल बस उतना ही। और अभी अपना महारथ लेके जाते हैं वाशी। भाई ये अब तक आया नहीं, इसके बिल्डिंग के नीचे रुके रे कब से। भाई 1 तासानंतर आलेले आहेत ही माणसं आमची। 1 तास वाट बघतोय मी खाली भाई। चलो आज का प्रोजेक्ट ऐसा है भाई, अपन जा रहे हैं गाड़ी का टायर बदलने। अच्छा ओके, टायर बदलते हैं। अगर बीच में लगा वाशी में ही है तो जाएंगे बबलू भाई के पास, कुछ देखते, शॉपिंग करते, वहाँ पे डिस्काउंट चल रहा है। अरे सही है, समझो। चला तर निकलते हैं, दुसऱ्या गाडी में शिफ्ट करते हैं। गाइस, मला असं वाटलं की आपण येतात गाडी घेऊ, चावी मारू आणि निघू, तर भाई असं काय झालेलं नाहीये। 6-7 महिने गाडी बंद झाल्यानंतर काय होतं ते तुम्हाला दाखवतो। गाडी रोज धुतली जाते, एकदम टकाटक कंडिशन मध्ये आहे, पण ये देखो है ना वाटोला। ह्याला विचारू आपण, अरे तू हवा भर के रखते नहीं है? जी दादा, हवा भर के रखना चाहिए ना गाड़ी में। नहीं तो कैसे, किससे भरेगा दादा? वो पंप से। तो अपने पास नहीं है ना सर। मेरे को बोलता था, लेके आता था मैं। पण गाइस, आपल्याकडे आहे यंत्र, नो टेन्शन, मिशेलिन इज हियर टू सेव्ह अस। माझ्या मते इंटेरियर क्लिनिंग पण करून घ्यायला लागेल, कारण का बघू शकता तुम्ही, हे बघा बुरशी आहे, वापरतात नाही गाडीचा, काय करणार। म्हणून निर्णय घेतला की एक गाडी काढू इज्जतवाडीत, म्हणजे या गाड्या चालू राहतील। होप्सो गाइस, गाडी चालू होईल आपली। क्या ही बात। गाडी तर एक सेल्फ मध्ये चालू झालेली आहे, एक क्रँक मध्ये चालू झालेली आहे, पण या बुरशीचा काहीतरी करायला लागेल, इंटीरियर क्लीनिंग सुद्धा टाकायला लागेल। सब कुछ वर्किंग है शिवाय मेरे टायर का, और ये बुरशी का कुछ काम करना पड़ेगा। लेट्स गो। टायर मध्ये पहिले हवा भरू आणि पटपट निघू। म्हणून मला ही गाडी आवडते। सगळ्याकडे आपलं चार्जिंग पॉइंट आहे, इकडे मशीन लागली, आणि बेस्ट हे बघा, ते अडकलंय कुठेतरी वाटतं। एकदम बडा हो गया ना गाडी। किती वाजता लावला, लेट्स ट्राय, बघू, चेक करू किती वेळ लागतो फुल टायर व्हायला। गाडी 30 भरलेली आपण भरपूर झाली, आणि हार्डली म्हणजे 10 मिनिटाच्या आसपास आपण टाइम लागलेला आहे। अच्छा आहे, स्पीड अच्छा आहे, नॉट बॅड। चलो चले, ओ बाय, आता पिढीचा रथ चालवण्याचा। ओ माय गॉड, हीच गाडी बाप आहे। ती पण आहे जिमनी, एकदम शॉर्टकट मध्ये। यस, आज गाड्यांची आपली लाईन लावायला लागेल। 1 गाडी विल बी मिसिंग देन ऑल्सो। चलो तर चलो, ये सस्पेंशन
ही सस्पेंशन है, इसे कहते हैं सस्पेंशन। क्या ही मजा आ रहा है गाइस। दोन्ही गाड्या आपल्या ऑफ रोडिंगच्या मास्टर आहेत। बैल है ते एक बकरी है, पण बाप है इसको सेल करने को इच्छा तो नहीं हो, लेकिन क्या ही करे, रख रख के तो गाड़ियों की वाट लग जाती है यार, आणि परत जागा घेऊन ठेवली ती गोष्ट वेगळीच आपली। गाईज आपल्या घरी गाडी पार्क करून झालेली आहे, अभिजितनी गाडी पार्क केलेली आहे आणि आपल्यासोबत जुडलेले आहेत नवीन माणूस ज्याचं नाव आहे तुषारजी पांडे देशपांडे, करते सबके वांदे, इसका नाम है ये देशपांडे, ये पु ल देशपांडेंचे नातेवाईकच आहेत। चला तर जाऊ वाशीला। रोड बीड का दाखवत बसत नाही मी, क्या ही रोड बताई यार वाशी का, रोज 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 उधर ही जा रहा हूँ मैं रोज। चलो डायरेक्ट मिलते हैं अपन टायर के शॉप। बिना ट्रैफिक के हम कैसे ही पहुंच सकते हैं। आपण गाईज संगू टायर्स मध्ये, टायर्सचे पाचशा आणि आपले जुने मित्र इकडे आले की बेटा अरे राहील कुठे? अच्छा फोटो काढता काय? व्हिडिओ व्हिडिओ आता कसं आहे? ऑफर दे मला, बघू कुठं? बघ कुठे पण व्हिडिओ आहे। असं मस्त यायचं, एसीत बसायचा, आपली गाड्या टायर चेंज होणार। सध्या बघतोय हा एक टायर दाखवला योकोहामाचा, लेकिन अपना जो इंडोर ग्रुप है दोस्त लोग है उन्होंने कहा है अपोलो एप्टेरा 82 आउट बाहेर प्रिंट वगैरे केलेला असतो। प्रिंट थोडा महत्व नाही आहे, पण तो त्यांनी रिकमेंड केला, तो बघू हा बघू, आणि एक मॅक्सिसचा आहे तो सुद्धा बघू। रेट भाई अच्छे सा लगा ना, डिस्काउंट देना, अभी पैसा नहीं है किसके पास। गाइस फायनली आपण घेतलेली आपली गाडी टायर चेंज करायला। मस्त लोकेशन आहे, पाम बीचवरनं आला तू डायरेक्ट इकडे आहे दुकानात, एकदम जुने आपण यांचे लॉयल कस्टमर। चीयर्स गाइस। गाइस हे बघा, हे असे स्कॅन करतात आणि वॉरंटी वगैरे सगळं डायरेक्ट ऑनलाईन आहे। देशील ना वॉरंटी व्यवस्थित? मेन माणूस तुला पकडणार आहे मी, हे कसे हे शेटले पण आहेत, हे बसते घरी। टायर झालेत इन्स्टॉल, आता आपण थोडं जाऊ मॉलमध्ये जाऊन थोडा खाओ पिओ करो, आणि होप सो खाली सर्व्हिसिंग मला भेटेल, जो गाड़ी बिडी धुवून आपला टाकाटाक करेल। आज गाड़ी का बर्थडे भी है ना, आज ही के दिन आया था गाड़ी अपना घर पे, म्हणजे तिथीनुसार 5 साल हो गया, लगता है 5 साल हो गया भाई गाड़ी को कैसा रखा है। पैसे मस्त आहेत बस, नुसता पैसा। याची मोदाची पद्धत वेगळीच। ग्लो आलाय रे मित्राचा पैसा चालला, यांना ग्लो आला वेगळा झाला। गाईच पेमेंट झालेलं आहे, लुटलेला आहे, या माणसाने लुटलेला आहे। और से देखिए चेहरे को। थँक्यू सर, थँक्यू। चला 18-20 वर्ष आली, जास्त मी तर बोलतो 2004 पासून येते वाटतं मी इकडे, 2004 पासून ना रे, खूप वर्ष आली, 2004 पासून येतं आज। त्याच्यामुळे कसं असतं, पण ती एका साईडने नाही मित्रा, सगळ्याकडनं दोन्हीकडनं रिलेशन मेंटेन व्हायला पाहिजे ना। आपण पण जर धर सोड केली असती तर कसं रिलेशन झालं असतं ना। तर तात्पर्य असं आहे की भाई रिलेशन मेंटेन करा, फायदा होतो त्याने, रिलेशन मेंटेन करण्याचा फायदा होता है, जसं आम्हाला झालेला आज। चांगली डील भेटली, पण बेसिकली रिलेशन असेल तर आपलं चांगलं, तर चांगल्या डील बी मिळत आहे। फॉर अ मेमरी आपली गाडी झालेली 1,31,682 किलोमीटर्स, आणि आपला टायर पण याच टायमाला टाकलेला, एक मेमरीसाठी। बाकी डिझेल भरून जाऊन आता आपण, पैसा थोडा आहे वाचलेला, तो डिझेल होतो। तुम्हाला वाटलं असेल अचानक हा माणूस कुठे आला, तर आम्ही आलो थोडा उपयोग करायला। गाडी आपली खाली टाकलेली आहे सर्व्हिसिंगला, इंटरनल क्लिनिंग आणि वॉशिंग वगैरे। रापचिकमध्ये ऑफर म्हणून चालू 50% ऑफ, फायदा उचलला आपल्या भावाने। आणि आमच्यासोबत आहे जेवण कधी येतं वाट बघतोय अभिज, आणि हा गर्लफ्रेंडची चॅटिंग करतोय। काय बोलली गर्लफ्रेंड तुझी, काय बोलली, येते भेटायला तुला? भाई यांचे गर्लफ्रेंड वगैरे इथे भेटायला येत आहेत, चुकून मला बघितलं तिच्यासोबत तर माझं नाव खराब करू नका, त्यांची गर्लफ्रेंड याची। मोये ऐसा हुआ है की भाई इकडे आपण गाडी टाकली वॉशिंगला, एक तर ते बोले लगेच घेतो, ती घेतली नाही। दुसरी गोष्ट याच्याकडे प्रेशर वॉश नाही, मग तुम्ही काय वॉश करणार गाडीला? ही गाडी आमची 6 महिने एका जागेवर उभी आहे, वरती अख्खा शेवाळ पकडलेला आहे गाडीने, कसं करणार? हात से होगा उतना, मग हात से होगा उतना तर माझा ड्रायव्हर भाई गाडी धुवेल ना, किंवा हॉटेलची एवढी माणसं आहेत ती गाडी धुतील माझी,
अच्छा हाथ से होगा तो वो और मेहनत केली का आणि याचा सगळं पैसे आपण किती भरणार होतो 2000 रुपये भरणार होतो भाई. याचं काय लूट केली रे. स्कॅम आहे. स्कॅम है भाई. ये मैं तो बोलेगा एचडीसी के नीचे आके मत दो गाडी. ये स्कॅम आहे. तर आता आपण आपल्या लॉजला म्हणजे आपल्या क्यूएन स्पूनच्या शेजारीच म्हणजे आपल्या लॉजवर. तर आता काय करू आपण इकडनं आपण गाडी देऊ अभिजितला आणि इकडनं आपण आपली राधा तर न्यायला लागेल ना घरी. आपण बाईक घेऊन निघू घरी. तू तो पण घरी पोहोच गाडी घेऊन. चालू आहे तयारी करणारी मेन माणूस लोलो या पोरल्या हाऊस आहे. आणि गाईज दिसणार नाही पण पाऊस चालू झालेला आहे. अपना साहेब गाडी इधर खडा आहे. आज आहे लक्ष्मीपूजन. तर आपल्या सगळ्या लक्ष्म्या आपल्या घरासमोर दारासमोर. एखादी वगळता गाडी. मी पण माझा अटायर चेंज करतो आता. थोडा फ्रेश होतो आणि भेटू आपण लक्ष्मीपूजनला. वाटप यंत्र गाईज प्लॅन केला होता ड्रोन उडवीन पूजा करताना पण पावसाने वाट लावलेली. हे जे आहे हे खरं संपत्ती खरी संपत्ती ठेवू इथे. पोहोचते अपने कॅपिवारा हे डीजे आमच्या सेक्टर मध्ये. डीजे फुल डीजे का नाही आहे का नाही बघा. आपल्या गाडीच्या वर लाईट आहे. डॅक्चिक टॅक्चिक 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 टॅक्चिक. फायनली वी आर एट कॅपिवारा. हॅपी दिवाळी भाऊ. तो भाई हॅपी दिवाळी. वहिनी हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. ब्लॉग फुल ब्लॉग. गाईज मुद्दाम येऊन मी बसलेलो आहे आपल्या गाडीमध्ये 2 मिनिटं शांत. रेस्टॉरंट पासून बाहेर म्युझिक वगैरे चालू आहे आणि आता वाजलेले 11:30 रात्रीचे. आणि आता आफ्टर पार्टी आपली चालू होणार आहे एक्चुअली दिवाली पार्टी. तर आपको तो मालूम ही है ये भागदौड़ में मैं पूरा व्यस्त हो जाऊंगा. दिवाळी पार्टी में फॅमिली फ्रेंड्स सगळे आलेले आहेत. आपले पोहोचलेले ऑलरेडी. कॅमेरा शाय आहेत ते म्हणून मी त्यांना कॅमेरा घेतलेला नाहीये. मी स्वतः गाडीतून बसलोय थोडा झोन आउट त्यांच्यापासून. आणि येस आणि बस एवढंच सांगायला लागलं की तुम्हाला सगळ्यांना परत एकदा हॅपी दिवाळी. प्ले सेफ बी सेफ. अशी दिवाळी आपण घालवा. फटाके वाजवताना नीट सांभाळून. काही इन्सिडेंट घडलेत आपल्या नवी मुंबईमध्ये कामोठ्यामध्ये वाशीमध्ये. त्यांच्या सोलसाठी भावपूर्ण श्रद्धांजली आपली. बस हेच फक्त गडबड करू नका फटाके वाजवताना. तर बस सायनिंग ऑफ आकाश जितेकर. बाय बाय. टेक केअर. लव्ह यू ऑल. हॅपी दिवाळी वन्स अगेन.